मराठा समाजाचा आता अंत सरकारने पाहू नये, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. गेंड्याच्या कातडीचा हा फडणवीस सरकार आहे, एकदम भ्रष्टाचारी सरकार आहे की आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही आझाद मैदानावर उठणारच नाही. काय परेशानी लोक आहे, मरायची वेळ आली. या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी द्या. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील हे आंतरवलीच्या दिशेने रवाना होतात. आज मी बीडच्या पैठण फाट्यावरती आहे. पैठण फाट्यावरनं मनोज जरांगे पाटील पुढे रवाना होतात. मराठा मावळे आहेत काही. काय सांगाल काका, तुम्ही मुंबईला निघालात? आम्ही सकल मराठा समाज चिंचोली माळी तालुका केज जिल्हा बीड येथून आलो आहोत. आम्ही आज इथे गणेश चतुर्थी असल्यामुळे आम्ही प्रथम या खुटा चौकामध्ये आम्ही गणपतीचा प्रतिष्ठा केलेली आहे आणि याचं विसर्जन मनोज दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मुंबईतच जाऊन करणार आहोत. या प्रसंगी मी गणरायाला एक विनंती करेल, गणरायाला एक आशीर्वाद मागतो की या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी द्या की मनोज दादा जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे वारंवार, तुम्ही जसं 2 वर्षापासून मनोज दादांना रोज चकले देतात तसं त्यांना तसं न करता ओबीसी मधूनच सरसगट मराठ्यांना आरक्षण द्यावं, ही सद्बुद्धी या राज्याच्या राज्यकर्त्याला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना द्यावं, एवढीच विनंती करून आम्ही गणपती सोबत घेऊन मुंबईला निघालो आहोत. जिथून म्हणून दादा जरांगे यांनी मुहूर्त रोवला मराठा आरक्षणाचा, त्या शहागड मधून आम्ही बोलतोय आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. जोपर्यंत मनोज दादा जरांगे आदेश देणार नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदानात हलणार नाही. आणि ह्या शासनाला सुबुद्धी द्यावं, गणपती चरणी या शासनाला सुबुद्धी द्यावं. आमचं मराठ्याचं आरक्षण हा आम्हाला मिळालं पाहिजे आणि सरसकट आरक्षण जी मनोज दादा जरांगेची मागणी आहे ती आम्हाला मिळालीच पाहिजे. एक मराठा. आमच्या लेकरा बाळाच्या सोयीसाठी आम्ही बहुत परेशान आहे. काय ते आरक्षण मिळायला पाहिजे ना. जरांगे पाटील किती झटतेत, काय परेशानी लोक आहे, मरायची वेळ आली. सर्वाला कायदा सारखाच पाहिजे. असं कसं ह्याला काही त्याला काही आहे का नाही. हे 2 शब्द बोलतो पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काय सांगाल बाबा, तुम्ही निघालात? मी कुलस्वामी आई तुळजा भावनेच्या पुण्य पावर नगरी मधून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा पुजारी आहे. आई भावनेला साखळे घातलेलं आहे. एक मराठा समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व मिळालेलं आहे. ह्या हिऱ्याला आपल्याला जपायचं आहे आणि तिथून सुखरूप आई भावने साखळे घातले की आपला नेता जो आहे तो सुखरूप अंतर्गत येऊ दे आणि या सरकारला सद्बुद्धी दे आणि मनोज दादा जरांगे पाटलाला शक्ती दे, बळ दे आणि गोरगरिबाच्या लेकरांचा लढा जो आरक्षणाचा आहे त्यात न्याय मिळू दे. विजयाचा गुलाल लावून मनोज दादा सुखरूप अंतर्गत येऊ दे, हीच आई भावनेची प्रार्थना करतो. सरकारला हीच विनंती की आमची लवकरात लवकर आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं. मराठा समाजाचा आता अंत सरकारने पाहू नये आणि आता जर मराठा समाज उसळला आणि आता लाखाच्या संख्येत नाही तर कोट्यावधी संख्येत मुंबईला मराठा बांधव निघालेला आहे. तरी लवकरात लवकर मनोज दादा मुंबईला जायच्या आतच आम्हाला आरक्षण द्यावं, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. काय सांगाल? मुंबईला कशा पद्धतीने म्हटलं मुंबईला निघाला? मी धाराशिव मधून आलेलो आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. आम्ही आता इथं शहागड मध्ये आहे. शहागड मध्ये प्रारंभ करून जिथून मनोज दादा जरांगेंनी मुहूर्त मिरवली त्या शहागड मधून म्हणून आम्ही आझाद मैदानापर्यंत जाणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत उठणार नाही. ही शासनाला गांभीर्यानं ह्याच्यावर विषय घ्यावा लागेल आणि आम्हाला सरसकट आरक्षण मनोज दादा जरांगेच्या मागणीप्रमाणे दिलं पाहिजे. काय सांगाल आरक्षणाची मागणी करतो? आरक्षण आमचं हक्काचं आहे, आम्हाला मिळालंच पाहिजे आणि ह्याच ताकदीने कोट्यावधी मराठा आता मुंबईला रवाना झालाय. आम्ही बीड मधून आलो. बीड काय मागणी? आमचं आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे आणि आम्हाला ते मिळालंच पाहिजे. जरांगे पाटलाची मागणी ती मागणी एकदम रास्त आहे आणि ती मागणी आम्ही मिळवल्याशिवाय वापस येणार नाही. काय सांगाल? तुम्हाला सांगतो, परतूर तालुक्यामधून आलेलो आहे. आमचं काय ठरलंय की आम्ही चाललोत मुंबईला.
तिथं जाणार आहेत. 2 दिवस लागू 8 दिवस लागू आम्ही तिथंच थांबणार आहेत. आणि जे काही मागण्या आहेत जरांगे पाटलाच्या त्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत आता वापस फिरणार नाहीत असं आमच्या सर्व बांधवाचं म्हणणं आहे. आम्ही आता सगळे तुम्हाला सांगतो 14 मावळे आहेत आमच्या गावातून, परतूर तालुका संकनपुरी गाव. तर आमचं असं म्हणणं आहे आमची तयारी काय घेतलं सोबत काय नाही? आम्ही आता खाण्याचं साहित्य सर्व सोबत घेतलंय. खाण्याची काहीच अडचण नाही. 4 दिवस लागू 8 दिवस लागू की महिना लागू सरकारला आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही काय करावं, जे चाललंय का याच्याकडे फक्त तुम्ही काय म्हणते ते लक्ष द्यावं. आणि जे काही पाटलाच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही मान्य कराव्या. बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी सर्व मावळे आलेले आहेत. मी सध्याला पैठण फाट्यावरती आहे, युनियनचं आंदोलन सुरू झालं. आपण बघू शकतो कशा पद्धतीने मोठे जे किरणचे हार आहेत ते लावलेलं मोठं स्वागत, जंगी स्वागत पैठण फाट्यावरती मनोज जरांगे पाटलांचं होत आहे. हेच तो पैठण फाटा जिथून मनोज जरांगे पाटलांना आंदोलन सुरू केलं होतं. आणि संपूर्ण मराठा मावळे जे आहेत आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर याच फाट्यावरून आता मराठा मावळे जे आहेत मुंबईच्या दिशेने निघतात. कुठून आले? आम्ही आलो बीड जिल्हा धारूर. काय मुंबईला आरक्षणासाठी आलो. आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही. सरकारला एकच म्हणणं आहे, आम्ही मुंबईला येण्याच्या अगोदर आरक्षणाचा ठराव पास करून लवकरात लवकर घर जाऊन मराठ्याला आरक्षण द्यावं एवढीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे. मराठा आरक्षणाला आता मुंबईला जाणार आहेत. आम्ही या ठिकाणी ज्या आदरणीय मनोज जरांगे पाटलाच्या ज्या एकदम चांगल्या अशा प्रकारच्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आझाद मैदानावरच उठणारच नाही. भले की आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही आझाद मैदानावरच उठणारच नाही. ज्यावेळेस दादा म्हणतील आपला कायदा पारित झाला, आपल्याला आरक्षण भेटलं, त्याच वेळेस आम्ही आझाद मैदानावरच बाहेर येणार आहेत, अन्यथा बाहेर येणार नाहीत. आणि हा ज्या शंड प्रकारचं जे गेंड्याच्या कातडीचं हा फडणवीस सरकार आहे, एकदम भ्रष्टाचारी सरकार आहे. ह्याला बऱ्याचपैकी मराठ्याची अलर्जी आहे, त्याच्यामुळे हा काय आरक्षण देत नाही असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळे आम्ही आमचा जीव गेला तरी काय अडचण नाही आम्हाला, पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही म्हणलं की नाही. आदरणीय मनोज जरांगे पाटलाच्या ज्या पूर्ण मागण्या आहेत त्या मान्य झाल्याशिवाय आम्ही 1 इंचही मागं सरकणार नाहीत. अशी सरकारने लवकरात लवकर आरक्षणाची मागणी मान्य करावी, नाहीतर सरकारला हा माहोल हा झेपणारा नाही. ठीक आहे, चालेल. मनोज जरांगे पाटील आज मुंबईला निघतात. पैठण फाट्यावरती आहे, मोठं स्वागत होणार आहे. ते मावळे आता मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करतात. नक्कीच सरकार कसं बघते पैठण फाटा जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.